Hi student, today we discuss about the last point in the first chapter, that is polyembryony. In the last lecture we see apomixis. This apomixis means what? The formation of seed or embryo with asexual reproduction without fusion of gametes is called as apomixis. Then in the apomixis we see 2 points. First is the apogamy and second one is the apospory. In the apomixis there are three types. First type is the recurrent apomixis, second type is the non-recurrent apomixis, and third one is the adventive embryony. Then last we see parthenocarpy. This parthenocarpy means what? The term is developed by Knoll in 1902. In this condition which fruit is developed without process of fertilization, म्हणजे याच्यामध्ये जे फ्रूट डेव्हलप होते तिथं फर्टिलायझेशन ही प्रोसेस होत नाही, त्याला म्हटलं जातं पार्थिनोकार्पी. देन we see today's point, that is polyembryony. In this polyembryony it was first noticed by Leeuwenhoek in 1790 in the seeds of citrus genus. तर ही polyembryony, आता polyembryony ही कन्सेप्ट आपण एक छोटे डेफिनेशन आपण पाहिली होती. पॉलीएम्ब्रियोमध्ये काय होतात? मेनी एम्ब्रियोज डेव्हलप होतात. म्हणजेच ही जी पॉलीएम्ब्रियोनी ही जी कन्सेप्ट आहे, इट वॉज फर्स्ट नोटिस बाय लिवेनहुक इन 1790. या सायंटिस्टने लिवेनहुकने 1719मध्ये ही जी पॉलीएम्ब्रियोनी ही कन्सेप्ट एक्सप्लेन केली. कशावरती एक्सप्लेन केली? इन सीड्स ऑफ द सिट्रस जिनस, म्हणजे जे लिंबू आहे त्याचं एक जिनस घेऊन त्याच्यावरती त्या लिंबाच्या सीड्सवरती त्यांनी पॉलीएम्ब्रियोनी ही प्रोसेस केलेली. म्हणजे एक्झॅक्ट पॉलीएम्ब्रियोनी मीन्स व्हॉट्स? फर्स्ट वी सी डेफिनेशन ऑफ दी पॉलीएम्ब्रियोनी. The polyembryony means development of many embryo inside the seed and the condition is called as polyembryony. म्हणजेच पॉलीएम्ब्रियोनी म्हणजे काय सांगितलं? डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियो इनसाइड दी सीड, म्हणजे मोर एम्ब्रियो डेव्हलप होतात सीडच्या आतमध्ये, अँड दी कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियोनी. त्या कंडिशनला म्हटलं जातं सीडच्या आतमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात मोर दॅन वन एम्ब्रियो फॉर्म होतात, त्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलीएम्ब्रियोनी. मग ही जर पॉलीएम्ब्रियोनी ही प्रोसेस त्या सीडमध्ये होत असेल, सिट्रस सीडमध्ये, त्याच्यामुळं काय होते? त्यास इन्क्रीजेस इन द चान्सेस ऑफ द सर्वायवल ऑफ न्यू प्लांट ऑर सीडलिंग्स. आणि जर एकाच सीडमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात एम्ब्रियो पाहायला भेटले तर त्याच्यामुळं काय होतं? इन्क्रीजेस द चान्सेस ऑफ द सर्वायवल ऑफ न्यू प्लांट ऑर सीडलिंग. त्याच्यामुळं काय होतात? जास्तीत जास्त प्रमाणात नवीन प्लांट और सीडलिंग म्हणजे छोटे छोटे रोपटे तयार होतात. तर कशामुळे? तर ही जी पॉलीएम्ब्रियोनी प्रोसेस जर सिट्रस जीनसमध्ये आपण डेव्हलप केली तर त्याच्यापासून आपण जास्तीत जास्त प्लांट तयार करू शकतो आणि त्या प्लांटवरून छोटे छोटे रोपटेसुद्धा आपण तयार करू शकतो. तर नेक्स्ट पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय सांगितलं आहे? डिफरन्सिएशन अँड डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएट विथ दी ओव्हल ऑफ सीड. तर जर पॉलीएम्ब्रियोनीमुळे आपण जर ती मेथड थोडक्यात सिट्रस जीनसवरती जर डेव्हलप केली तर त्याच्यामुळं काय होतं आहे? डिफरन्सिएशन होतं आहे आणि डेव्हलपमेंट होते. वेगवेगळ्या पार्टच्या प्लांट आपल्याला पाहायला भेटतात आणि त्या डेव्हलप पण झालेल्या असतात. ऑफ व्हेरियस मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू असोसिएट विथ दी ओव्हल ऑफ सीड. आणि त्या सीडमध्ये काय असतात? मॅटर्नल आणि झायगोटिक टिश्यू. आता मॅटर्नल टिश्यू हे आपल्याला कुठं पाहायला भेटतात? तर एक्झॅक्ट जो एम्ब्रियो असतो त्या एम्ब्रियोमध्ये जो प्लासेंटा हा पार्ट असतो त्या फेटसच्या डेव्हलपमेंट होत असते तेव्हा प्लासेंटा तिथं तयार होतो. मग हा प्लासेंटा तयार होतो त्यावेळी इट कंपोज ऑफ बॉथ मॅटर्नल टिश्यू, आणि तो प्लासेंटा मॅटर्नल टिश्यूने बनलेला असतो. दिस टिश्यू डिराइव्ड फ्रॉम दी एम्ब्रियो. आणि हा टिश्यू कशाने बनलेला असतो? तर एम्ब्रियोने बनलेला असतो. म्हणजेच एक्झॅक्ट मॅटर्नल टिश्यू हे डल ग्रेइश आणि रेड कलरचे टिश्यू पाहायला भेटतात आणि इट डिव्हायडेड इंटू कॉटिलिडॉन्स, म्हणजे आपल्याला कॉटिलिडॉन्समध्ये पाहायला भेटतात. म्हणजेच फर्स्ट आपण सांगतोय जेव्हा पॉलीएम्ब्रियोनी या प्रोसेसमुळे डिफरन्सिएशन अँड डेव्हलपमेंट होऊन व्हेरियस टाईपचे काय होतात? मॅटर्नल अँड झायगोटिक टिश्यू त्या सीडमध्ये, त्या ओव्हलच्या सीडमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे मॅटर्नल टिश्यू म्हणजे एकदम डल ग्रेइश रेड कलरचे टिश्यू असतात. इट डिव्हायडेड इंटू कॉटिलिडॉन्स, ते कॉटिलिडॉन्समध्ये पाहायला भेटतात. आणि हे कधी तयार होतात? प्लासेंटाच्या भोवती किंवा प्लासेंटाच्या आतमध्ये हे जे मॅटर्नल टिश्यू आहे ते मॅटर्नल टिश्यू त्या एम्ब्रियोमध्ये तयार झालेले दिसतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जेव्हा डिफरन्सिएशन आणि डेव्हलपमेंट होते त्या सीडवरती आपल्याला झायगोटिक टिश्यू पण पाहायला भेटतात. तर झायगोटिक टिश्यू हे फॉर्मेशन ऑफ द एम्ब्रियोनिक टिश्यू, म्हणजे झायगोटिक टिश्यूमध्ये एम्ब्रियोनिक
टिश्यू पाहायला भेटतात. म्हणजे त्या टिश्यूमध्ये त्या सेलमध्ये काय असतो, एम्ब्रिओ तयार झालेला असतो आणि तेच एम्ब्रियोनिक टिश्यू इट फॉर्म झायगोटिक टिश्यू. म्हणजे झायगोटिक एम्ब्रिओ किंवा झायगोटिक टिश्यू म्हणजेच काय, तर जेव्हा डिफरन्सिएशन आणि डेव्हलपमेंट होते तेव्हा ते सीडमध्ये आपल्याला एम्ब्रिओ पण तयार होताना दिसतोय. त्याच्यानंतर मॅटर्नल वेगवेगळ्या टाईपचे टिश्यू झायगोटिक टिश्यू हे पाहायला भेटतात. इट मे बी ट्रू ऑर फॉल्स डिपेंड अपॉन दी वेदर मेनी एम्ब्रिओज अराईज इन दी सेम एम्ब्रिओ सॅक. आता ही जी पॉलीएम्ब्रियन ही प्रोसेस आहे, बरोबर आहे की चुकीची आहे, ही त्या वेदरवरती अवलंबून असते. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये त्या प्लांटमध्ये जेव्हा ही पॉलीएम्ब्रियन ही प्रोसेस जाणार आहे तिथलं हवामान, त्याच्यानंतर मेनी एम्ब्रिओज अरायझिस इन दी सेम एम्ब्रिओ सॅक. म्हणजे जर एका एम्ब्रिओमध्ये एका सीडमध्ये मेनी एम्ब्रिओज आपल्याला पाहायला भेटले एम्ब्रिओ सॅकमध्ये, त्याच्यावरती सुद्धा पॉलीएम्ब्रिओ आणि ही प्रोसेस काय असते, डिपेंड असते. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, इट मे बी इट इन ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी एम्ब्रिओ डेव्हलप फ्रॉम इंटुगमेंट इन सिट्रस. आता जेव्हा आपण ॲडव्हेंटिव्ह टाईपची पॉलीएम्ब्रिओनी पाहिली तेव्हा ॲडव्हेंटिव्ह टाईपच्या पॉलीएम्ब्रिओनीमध्ये आपण काय पाहिलं, जो एम्ब्रिओ हा डेव्हलप कुठं होतो, इंटुगमेंटवरती. कुठं होतो, इंटुगमेंटवरती. म्हणजे इथे सांगितलं आहे, कालच आपण थर्ड टाईप पाहिला ॲपोमिक्सिसचा, तो ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनी. या ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रिओनीमध्ये काय पाहिलं, तर जो एम्ब्रिओ डेव्हलप होतो आहे हा इंटुगमेंटवरती होतो, इन सिट्रस. म्हणजे सिट्रस म्हणजे जे लिंबू आहे या प्लांटवरती किंवा त्याच्या सीड्सवरती आपल्याला ही ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी प्रोसेस झालेली दिसते. त्याच्यानंतर याच्यामध्ये क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी ही कन्सेप्ट आलेली आहे पहा. क्लिवेज मीन्स ब्रेकिंग. काय होतं, ब्रेकिंग. मग ब्रेकिंग होऊन सुद्धा मेनी एम्ब्रिओज काय होतात, तयार होतात पहा. क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी झायगोट प्रो एम्ब्रिओ समटाईम्स डिव्हाइड्स. तो डिव्हाइड्स होतो झायगोट प्रो एम्ब्रिओ, डिव्हाइड्स और त्यालाच म्हटलं आहे क्लिव, इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स, इच युनिट डेव्हलप इंटू ॲन एम्ब्रिओ. आता झायगोट एम्ब्रिओ हा झायगोट एम्ब्रिओ काय होतो, डिवाईड होतो. आणि डिवाईड झाल्याच्या नंतर त्याचे काय होतात, ब्रेकिंग होतात. काय होतात, ब्रेकिंग. म्हणजे त्याच्या मेनी पार्ट्स होतात किंवा त्याचे छोटे छोटे तुकडे होतात, इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स, इच युनिट डेव्हलप इंटू एम्ब्रिओ. आणि त्या झायगोट एम्ब्रिओचा प्रत्येक पार्ट हा एम्ब्रिओमध्ये डेव्हलप झालेला दिसतो. आणि नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी इज ऑफ द ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. आता न्यूसेलस ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी This nucellus adventive polyembryony means what? The formation of more than one embryo within the same seed. आता ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी म्हणजे काय, तर फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ विदिन सेम सीड. म्हणजे एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ एकाच सीडमध्ये पाहायला भेटतात, त्याला म्हटलं जातं ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी. म्हणजे जेव्हा न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी ही जी पॉलीएम्ब्रिओनीची प्रोसेस आहे ही कशाचं सिग्निफिकन्स सांगते, तर हे जास्तीत जास्त महत्त्व न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रीला हॉर्टिकल्चरमध्ये महत्त्व दिलं असतं. हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यानविद्या. म्हणजे थोडक्यात त्याला म्हटलं जातं इट इज अन आर्ट ऑफ दी गार्डन कल्टिवेशन अँड मॅनेजमेंट. म्हणजे तिथं गार्डन कल्टिवेट पण केलं जातं आणि त्याचं मॅनेजमेंट केलं जातं. त्या प्रोसेसमध्ये हॉर्टिकल्चरमध्ये न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी ही महत्त्वाची असते, कारण न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओमुळे काय होतं आहे, फॉर्मेशन ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ विदिन सेम सीड. एकाच सीडमध्ये काय केलं जातं, जास्तीत जास्त एम्ब्रिओ तयार केले जातात. या सगळ्या प्रोसेसला म्हटलं जातं पॉलीएम्ब्रिओनी. म्हणजेच पॉलीएम्ब्रिओनी या प्रोसेसमध्ये आपण काय सांगितलं, ही जी पॉलीएम्ब्रिओनी जी डेव्हलप होते ह्याच्यामध्ये काय होत आहे, डेव्हलप द मेनी एम्ब्रिओ इनसाइड दी सीड अँड कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रिओनी. त्याला काय म्हटलं, पॉलीएम्ब्रिओनी. याच्यामुळे आपल्याला काय होत आहेत, जास्तीत जास्त चान्सेस कशाचे असतात, टू सर्वाईव्ह. म्हणजे जास्ती लिव्हिंग प्लांट तयार करायच्या, न्यू प्लांटवर सीडलिंग. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं जी ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी ही डेव्हलप इंटू फ्रॉम दी इंटुगमेंट इन सिट्रस अँड लास्ट क्लिवेज पॉलीएम्ब्रिओनी. म्हणजे याच्यामध्ये काय होतं आहे, क्लीव होतात. म्हणजे ते एम्ब्रिओचे छोटे छोटे पार्ट्स तयार होत आहेत आणि प्रत्येक ते पार्ट त्या एम्ब्रिओमध्ये डेव्हलप झालेले असतात. न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी इज ऑफ द ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. आणि ही जे न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रिओनी याच्यामध्ये मोर दॅन वन एम्ब्रिओ एका सेम सीडवरती पाहायला भेटतात, त्याच्यामुळं याला हॉर्टिकल्चरमध्ये इम्पॉर्टन्स दिलेलं असतं. हॉर्टिकल्चर म्हणजे इट इज अन आर्ट ऑफ द गार्डन ऑफ कल्टिवेशन अँड मॅनेजमेंट. देन वी सी एक्झरसाइज इन फर्स्ट चॅप्टर. सो फर्स्ट
क्वेश्चन दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे आपल्याला एक्झरसाइजमध्ये काय करायचे, राईट करायचे. तर मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं, इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर युज्युअली पजेस. आता फर्स्ट आपल्याला MCQ विचारलेला आहे, इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स युज्युअली पजेस स्टिकी पोलन विथ रफ सरफेस. त्याचा आन्सर आहे ते इन्सेक्ट पॉलिनेटेड फ्लावर्स आपल्याला कुठं पाहायला भेटतात, स्टिकी पोलन्स विथ रफ सरफेस. त्यांच्यावरती कसा सरफेस असतो, रफ. देन सेकंड, इन ओव्हल मिओसिस ऑकर्स इन इंटुगमेंट. आता जे ओव्हल्स आहेत, आपण जेव्हा ॲनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर पाहिलं तेव्हा ती मिओसिसची प्रोसेस आहे ही इंटुगमेंटवरती होताना दिसते. म्हणजेच याचा आन्सर आहे ते इन ओव्हल मिओसिस ऑकर्स इन इंटुगमेंट. देन थर्ड, डिप्लॉयडी लेवल्स इज नॉट दी सेम इन, म्हणजे जे फ्लॉयडी लेवल आहे इज नॉट सेम इन, म्हणजे ती कशात सेम नसते तर सेकंडरी न्यूक्लियस अँड एंडोस्पर्म. देन फोर्थ, विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स रिक्वायर पॉलिनेटर बट रिझल्ट इन जेनेटिकली सिमिलर टू ॲटोगॅमी. म्हणजे जेव्हा पॉलिनेशन ही प्रोसेस होते तेव्हा जो रिझल्ट येतो ह्या जेनेटिकली सिमिलर टू ॲटोगॅमी याच्यासारखा असतो. तर गिटॅनोगॅमी याच्यामध्ये ही प्रोसेस चालते. त्याच्यानंतर नेक्स्ट, इन डिप्लॉयड क्रोमोझोम नंबर इन फ्लावरिंग इज 12, देन विच वन ऑफ द फॉलोइंग विल हॅव 6 क्रोमोझोम. म्हणजे डिप्लॉयड क्रोमोझोम जे असतात ते डिप्लॉयड क्रोमोझोममध्ये ही जी प्रोसेस आहे, डिप्लॉयड क्रोमोझोम कधी तयार होतात, आफ्टर दी फर्टिलायझेशन. जेव्हा मेल अँड फिमेलचं फ्युजन होतं त्याच्यानंतर झायगोट हा डिप्लॉयड तयार होतो तेव्हा तिथं 12 क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. परंतु इथं काय विचारलं, देन विच वन ऑफ द फॉलोइंग विल हॅव 6 क्रोमोझोम. तर सिनर्जिडमध्ये हे 6 क्रोमोझोम आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर नेक्स्ट विचारलं आहे, इन अँजिओस्पर्म एंडोस्पर्म इज फॉर्म बाय ड्यू टू. तर इन अँजिओस्पर्म फ्लावरिंग प्लांटमध्ये एंडोस्पर्म कशामुळे फॉर्म होतो, तर फॉर्म बाय ड्यू टू दी पोलार न्यूक्लियाय अँड मेल गॅमेट्स. म्हणजे जेव्हा पोलार न्यूक्लियाय ट्रिपल फ्युजनमध्ये आपण काय पाहिलं, जे पोलार न्यूक्लियाय बरोबर मेल गॅमेटचं फ्युजन होतं, म्हणजे सेकंडरी मेल गॅमेट हे सेकंडरी मेल गॅमेट हॅप्लॉइड असतात, त्यांचं पोलार न्यूक्लियाय सेकंडरी पोलार न्यूक्लियाशी फ्युजन होतं तेव्हा त्यांच्यापासून ट्रिप्लॉइड फ्युजन होतं आणि आपल्याला एंडोस्पर्म तयार झालेलं दिसतं. म्हणजे पोलार न्यूक्लियाय आणि मेल गॅमेट हे त्याचं आन्सर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, पॉईंट आउट दी ऑड वन. म्हणजे ह्याच्यामधला सगळ्यात वेगळा पार्ट आपल्याला ओळखायचा आहे. तर खाली दिलं आहे न्यूसेलस, एम्ब्रियो सॅक, मायक्रोपाईल अँड पोलन ग्रेन. आता न्यूसेलस, एम्ब्रियो सॅक आणि मायक्रोपाईल हे तीनही काय आहेत, फिमेलचे पार्ट आहेत आणि पोलन ग्रेन हा मेलचा पार्ट आहे. म्हणजे पोलन ग्रेन हा त्यातला ऑड पार्ट आहे. त्याच्यानंतर नेम दी पार्ट ऑफ गायनोसियम दॅट डिटरमाइन दी कॉम्पॅटेबल नेचर ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे गायनोसियमचा असा कॉम्पॅटेबल नेचर पोलन ग्रेनच्या वेळी दाखवतो तो आहे, सेकंड क्वेश्चन आहे तो व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन. आता व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन याच्यामध्ये आपल्याला 1 सेंटेन्सचे काय दाखवायचे, 1 सेंटेन्समध्ये याचे आन्सर लिहायचे. मग आता 1 सेंटेन्समध्ये जेव्हा आपण याचे आन्सर लिहिणार आहोत तेव्हा म्हणजे आपल्याला याच्यामध्ये फक्त एकाच वर्डमध्ये त्याचा आन्सर करेक्ट लिहायचं आहे. म्हणजे नेम दी पार्ट ऑफ द गायनोसियम दॅट डिटरमाइन दी कॉम्पॅटेबल नेचर ऑफ पोलन ग्रेन. म्हणजे त्याचं जे आन्सर आहे ते स्टिग्मा आहे. त्याच्यानंतर हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल आर प्रेझेंट इन मॅच्युअर एम्ब्रियो सॅक. मॅच्युअर एम्ब्रियो सॅकमध्ये किती हॅप्लॉइड सेल तयार झालेले असतात. जेव्हा आपण काय पाहिलं, मॅच्युअर एम्ब्रियो सॅक ही ॲनाट्रोपस ओव्हलमध्ये पाहिली. अँड अनफर्टिलाइज एम्ब्रियो सॅक अँजिओस्पर्म इज कंपोज ऑफ 7 सेल. अँजिओस्पर्मची सेल 7 सेलनी बनलेली असते, दॅट इज 7 सेल अँड 8 न्यूक्लियाय. म्हणजे अमॉंग 8 न्यूक्लियाय 6 आर एन्क्लोज बाय सेल वॉल अँड आर ऑर्गनाइज इन टू सेल अँड विच आर हॅप्लॉइड इन नंबर. म्हणजे जेव्हा आपण मॅच्युअर एम्ब्रियो सॅक पाहिली त्या एम्ब्रियो सॅकवरती जेव्हा आपण ॲनाट्रोपस ओव्हलचं स्ट्रक्चर पाहिलं, त्या ॲनाट्रोपस ओव्हलच्या सेंटरला जी डायग्राम आपण पाहिली एम्ब्रियोची त्याच्यावरती होती 3 अँटीपोडल सेल, खालच्या साईडला 2 सिनर्जिड, त्याच्यामधला होता तो 1 सेल आणि त्याच्यानंतर लार्ज सेंट्रल सेल विथ पोलन 2 न्यूक्लियाय. म्हणजे जे सेंटरला 2 पोलार न्यूक्लियाय होते ते, म्हणजे असे मिळून 8 न्यूक्लियाय असतात. म्हणजे हाऊ मेनी हॅप्लॉइड सेल आर प्रेझेंट इन मॅच्युअर एम्ब्रियो सॅक, तर 8 सेल असतात. किती असतात, 8 सेल. सगळ्यात लास्टचा आन्सर व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. 3 अँटीपोडल, 2 सिनर्जिड अँड 1 एक सेल अँड लार्ज सेंट्रल सेल विथ 2 पोलन न्यूक्लियाय. देन थर्ड क्वेश्चन,
Even though each pollen grain has two male gametes, why at least 20 pollen grain are required for fertilize 20 ools in a particular carpel. आता पर्टिक्युलर कार्पेलमध्ये 20 ools ती प्रोसेस फर्टिलायझेशन होण्यासाठी का लागतात? बिकॉज ओनली वन गॅमेट इज इन्व्हॉल्ड इन सिनगॅमी ऑर द फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ एक सेल. देन नेक्स्ट डिफाईन मेगास्पोरोजेनेसिस. आता मेगास्पोरोजेनेसिसमध्ये सुद्धा आपण वन सेंटेन्समध्ये एवढंच लिहिलं तरी चालेल. फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर इज कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिस. हे एकदम शॉर्टमध्ये डेफिनेशन आपण त्याची सांगू शकतो, परंतु इथं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. फॉर्मेशन ऑफ मेगास्पोर फ्रॉम मेगास्पोर मदर सेल कॉल्ड ॲज मेगास्पोरोजेनेसिस. इट ऑकर्स इनसाइड द न्यूसेलस ऑफ द ओव्हल ऑफ अँजिओस्पर्म अँड द प्रोसेस बिगिन्स व्हेरी अर्ली देन द न्यूसेलस इज नॉट कम्प्लिटली सराउंडेड बाय द इंटिग्युमेंट्स. त्याच्यानंतरचा क्वेश्चन विचारला व्हॉट इज हायड्रोफिली. आता हायड्रोफिली म्हणजे काय विचारले तर पहा, त्याचा आन्सर सांगितलं. हायड्रोफिली इज द टर्म गिवन द पॉलिनेशन ऑकर बाय वॉटर. म्हणजे पॉलिनेशन ही प्रोसेस वॉटरमध्ये होते, त्या प्रोसेसला म्हटलं जातं हायड्रोफिली. सम प्लांट्स डिस्ट्रीब्यूट देअर पोलन टू द सरफेस ऑफ वॉटर अँड सम प्लांट डिस्ट्रीब्यूट द पोलन्स बिनीथ द सरफेस ऑफ वॉटर. काही प्लांट सरफेसच्या वरती पोलन काय करतायत, ट्रान्सफर करतायत, तर काही प्लांट बिनीथ द वॉटरच्या खाली. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन सांगितला. नेम द लेअर विच सप्लाय द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. टॅपेटम इट इज द इनरमोस्ट लेअर ऑफ मायक्रोस्पोरिंजियन. इट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग पोलन ग्रेन. म्हणजे फक्त टॅपेटम हा लेअर आपल्याला तिथं सांगायचा आहे. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला जो पार्थिनोकार्पी हा प्रोसेस विदाऊट फ्युजन विदाऊट फर्टिलायझेशन होता, ती काय होते, पूर्णपणे एम्ब्रियो तयार होते, त्याला म्हटलं जातं पार्थिनोकार्पी. कालच्याच लेक्चरला आपलं झालेलं आहे. आर दी पॉलिनेशन अँड नेक्स्ट क्वेश्चन, आर दी पॉलिनेशन अँड फर्टिलायझेशन नेसेसरी इन ॲपोमिक्सिस. आता ॲपोमिक्सिसमध्ये पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन हे आवश्यक आहे का, तर ॲपोमिक्सिस ऑर ॲग्मोस्पर्मी involves formation of embryo and seed by asexual method without involving meiotic gametogenesis and sexual fusion of gametes. Pollination and fertilization are not necessary in ॲपोमिक्सिस. म्हणजे आपल्याला फक्त वन सेंटेन्समध्ये पॉलिनेशन आणि फर्टिलायझेशन हे नेसेसरी असतं का, तर आपण ॲपोमिक्सिस म्हणजे काय सांगतोय, तिथंसुद्धा असेक्सुअल रिप्रोडक्शन काय होतं आहे, म्हणजे इथं मेल आणि फिमेलचं फ्युजन होत नाही, म्हणजे इथं फर्टिलायझेशन होत नाही. आणि pollination and fertilization are not necessary in apomixis. This is the answer of this question. Then next, name the parts of the pistil which develop into fruits and seed. आता pistil has three parts. First one is the stigma. त्याच्यानंतर next, which grows down through the style and ovary. Ovary contain ovules which contain egg. The ovary develop into the fruit and ovule develop into the seed. Name the parts of the pistil which डेव्हलप फ्रूट्स अँड सीड. आता फ्रूट्स अँड सीडची डेव्हलपमेंट पाहिली तेव्हा आपण स्टिग्मा असेल, त्याच्यानंतर स्टाईल असेल, ओव्हरी असेल, ओव्हुल्स असतील, त्याच्यानंतर एग्ज असतील, हे सगळे सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंटसाठी हेल्पफुल असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला, व्हॉट इज द फंक्शन ऑफ filiform apparatus. The function of the filiform apparatus is guide entry of पोलन ट्यूब अँड रिलीज ऑफ स्पर्म सेल. म्हणजे पोलन ट्यूबला गाईड करण्यासाठी, म्हणजे पोलन ट्रान्सफर करण्यासाठी फिलिफॉर्म ॲपॅरेटस हे काय असतं, हेल्पफुल असतं. त्याच्यानंतर जे स्पर्म सेल आहेत, हे स्पर्म सेल फर्टिलायझेशनच्या वेळी एककडे जाण्यासाठी ते काय असते, प्रोसेस हेल्पफुल असते. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आता शॉर्ट आन्सर पाहिले, MCQ पाहिले, त्याच्यानंतर MCQजमध्येच आपल्याला एक फिलिंग दी ब्लँक्स म्हणून एक फ्लावरचा पार्ट दिलेला आहे, तो क्वेश्चन नंबर 5. त्याचे पण आपल्याला हे जे MCQ हे इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट MCQ आहे, द स्टिग्मा कलेक्ट दी पोलन ग्रेन. कोण पोलन ग्रेन कलेक्ट करतं, तर स्टिग्मा. त्याच्यानंतर द मेल होल कॉल्ड ॲज अँड्रोसियम. जो मेल पार्ट असतो फ्लावरचा त्याला काय म्हटलं जातं, अँड्रोसियम. इट प्रोड्युसेस पोलन ग्रेन. तो पोलन ग्रेन प्रोड्यूस करतो. त्याच्यानंतर द पोलन ग्रेन रिप्रेझेंट द मेल गॅमेट. जो पोलन ग्रेन आहे, हा पोलन ग्रेन काय रिप्रेझेंट करतो, तर मेल गॅमेट रिप्रेझेंट करतो. पोलन ग्रेन मेल गॅमेट म्हणजेच जेव्हा आपण फर्टिलायझेशन ही प्रोसेस पाहिली तेव्हा काय होतं आहे, पोलन ट्यूबमधून ते जे पोलन ग्रेन आहेत म्हणजे ते मेल गॅमेट असतात, आणि तेच काय होत आहेत, सिनर्जिड सेलमधून जो एक सेल आणि पोलार न्यूक्लियर सेल आहे त्यांच्याशी काय होतं, त्यांचं फ्युजन होतं. त्याच्यानंतर
द एम्ब्रियो सॅक ऑर ओव्हल कंटेन दी एग. म्हणजे जर आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्या ओव्हलमध्ये काय असतात, मेनी एग्ज असतात किंवा एम्ब्रियो सॅक असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट फर्टिलायझेशन टेक्स प्लेस वेन वन मेल गॅमेट अँड दी एग फ्यूज टुगेदर अँड दी फर्टिलाइज एग ग्रोज इन टू दी सीड अँड फ्रॉम विच द न्यू प्लांट्स कॅन ग्रो. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे द पेडिसेल इज द बेस ऑफ द फ्लावर टू विच अदर फ्लोरल पार्ट्स आर अटॅच. म्हणजे पेडिसेल हा फ्लावरचा बेस आहे आणि त्याला काय असतात, सगळे फ्लावर पार्ट अटॅच झालेले असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर ऑफ द फ्लावर टू द स्टिग्मा ऑफ द सेम ऑर डिफरंट फ्लावर. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे वन्स द पोलन reaches the stigma and pollen tube transfers down the gametes to the ovary where fertilization is occur. त्याच्यानंतर the holes are colored to attract the insect that carry the pollen. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे the some flowers also produce थोडक्यात सम फ्लावर्स काय प्रोड्यूस करतात, तर काही फ्लावर्स जे स्टिग्मा आहेत ते स्टिग्मा काय करतात, त्यांच्यापासून एक स्टिकी सबस्टन्स सिक्रेट केला जातो. म्हणजे त्यांच्यामुळं काय होतात, त्यांच्याकडे इन्सेक्ट अट्रॅक्ट केले जातात. म्हणजे काही फ्लावर स्टिकी सबस्टन्स काय करतायत, सिक्रेट करतायत. त्याच्यानंतर नेक्स्ट दी होल कॅलिक्स इज ग्रीन. म्हणजे जर फ्लावरचा आपण खालचा पार्ट पाहिला तर ते कॅलिक्स, त्याला सेपल्स म्हणतो, ते ग्रीन कलरचे असतात. इट प्रोटेक्ट दी फ्लावर अंटिल इट ओपन. म्हणजे ते ओपन होण्याच्या वेळी ते फ्लावरला काय करतात, प्रोटेक्ट करतायत. देन क्वेश्चन नंबर 6 लेबरली पार्ट. आता हा जो पार्ट आहे हा सीडचा पूर्णपणे एम्ब्रियोची डेव्हलपमेंट दिलेली आहे. तर सगळ्यात वरचा पार्ट आहे तो इपिकॉटाईल. इपिकॉटाईलच्या खालचा पार्ट असतो हायपोकॉटाईल. इपी अबाव आणि त्याच्या खालचा हायपो सेपरेट दाखवला. इकडे लेफ्ट साईडला तो आहे हिलम इन दी सेंटर क्वाटिलिडॉन. म्हणजे सिंगल क्वाटिलिडॉन ती सीड आहे. त्याच्यानंतर हे जे बाहेरचे जे आवरण दाखवलं आहे त्याला म्हटलं जातं सीड कोट. त्याच्यानंतर हा जो सेंटरचा पार्ट आहे तो रॅडिकल आणि त्याच्यामध्ये जो पार्ट असतो त्याला म्हटलं जातं एंडोस्पर्म. हे व्यवस्थित डायग्राम लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 मॅच दी कॉलम. आता कॉलम जेव्हा आपण मॅच करणार आहे तर कॉलम मॅच करत असताना हे जे फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम जे आपल्याला दाखवले स्ट्रक्चर बिफोर सीड फॉर्मेशन आणि स्ट्रक्चर आफ्टर सीड फॉर्मेशन, म्हणजे असा कॉलम मॅच करायचा आहे तर खाली आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यातलं एक निवडायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण जर लास्टकडून सुरुवात केली इनर इंटुगमेंट. आता डी काय आहे, इनर इंटुगमेंट. आता इनर इंटुगमेंट आपल्याला कुठं पाहायला भेटतं, तर डीचं आन्सर काय सांगितलं आहे, सेकंड आहे. तर सेकंड आहे तो टेगमेन. आता टेगमेन या पार्टवरती आपल्याला इनर इंटुगमेंट पाहायला भेटतात. म्हणजे जेव्हा नीटची एक्झाम असते तेव्हा आपल्याला अशा प्रकारची कॉलम मॅच करायला येतात. मग आपण ते कशी सॉल्व करायची, तर लास्टचा जो डी पार्ट हा इनर इंटुगमेंट. इनर इंटुगमेंटला काय करायचं आहे, हा इनर इंटुगमेंट आपल्याला कुठं पाहायला भेटतो, तर जेव्हा न्यूसेलस पाहिलं तर न्यूसेलसवरती काय होते, एनाट्रोपस ओव्हलमध्ये जे आउटर साईडचा पार्ट होता त्याला म्हटलं जातं इंटुगमेंट, आउटर अँड इनर. तर इनर इंटुगमेंट आपल्याला टेगमेनवरती पाहायला भेटतात. मग डीचा सेकंड. डीचा सेकंड 4 पर्यायामध्ये कुठं दिलेलं आहे डीचा सेकंड, तर चौथ्यात, तिसऱ्यात आणि चौथ्यात आपल्याला डीचा सेकंड दिसतोय. म्हणजे दोन्हीपैकी आपल्याला माहीत नाही की आन्सर कोणतं आहे. म्हणजे दोन्ही कन्फर्म धरून चालायचे. म्हणजे आपल्याला कन्फर्म माहिती नाही डीचा सेकंड आहे की नाही. म्हणजे वरच्या 2मध्ये नाहीच, म्हणजे तिथं 2मध्ये नाही म्हणून आपण तिथं चुकीची फुली केलेली. खालच्या 2मध्ये आहे असं आपल्याला वाटतंय. तर त्याच्यानंतर मग कन्फर्म करायचं तोच पर्याय सी हा पर्याय बरोबर आहे का. मग आपण काय करणार, त्याच्यावरचा झायगोट. आता झायगोट आपल्याला कुठं पाहायला भेटतो, याचं कन्फर्म आन्सर आपल्याला माहिती तो एम्ब्रियोमध्ये पाहायला भेटतो. म्हणजे सीचं आन्सर 5 ही कोणत्या ए कॉलममध्ये नाही, बी कॉलममध्ये नाही. सीचं आन्सर 5 हे 3rd कॉलममध्ये आहे आणि त्याच्यानंतर डीमध्ये सुद्धा सीचं आन्सर काय दिलेलं आहे, हे 3rd दिलेलं आहे. म्हणजे सी हे काय आहे, चौथा जो पर्याय हा चुकीचा आहे. म्हणजे तिसरा पर्याय हा बरोबर आहे. म्हणजे सीचा आहे आपल्याला कन्फर्म माहिती आहे झायगोट कुठं पाहायला भेटतो, एम्ब्रियोमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे स्कार ऑफ दी ओव्हल. म्हणजे ओव्हलवरती जे स्कार असतात ते सीड्सवरती छोट्या छोट्या लाईन्स असतात त्याला हिलम म्हटलं जातं. तो आहे त्याचा पर्याय फर्स्ट. आणि फिनिक्युलस. आता फिनिक्युलस हा याचा पर्याय आहे फोर्थ. स्टॉक ऑफ सीड त्याला काय म्हटलं जातं, फिनिक्युलस. म्हणजे अशा प्रकारचे नीटला जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर
खालून सुरुवात केली आपण आणि तो पार्ट किती म्हणजे जे आपल्याला आन्सर वाटते ते किती पर्यायांमध्ये आहे. मग आपल्याला आधी 2 पर्यायामध्ये दिसलं. दोन्हीपैकी एक जो राईट पर्याय तो आपण कसा निवडला, तर त्याच्यानंतरचा आपण सी पार्ट पाहिला झायगोट तो एम्ब्रिओमध्ये पाहायला भेटला. त्याच्यावरून आपण पाहिलं सीचं 5th आन्सर किती पर्यायांमध्ये आहे, तर एकाच पर्यायामध्ये दिसलं आणि तोच पर्याय काय असणार, करेक्ट असणार. म्हणजे ही जी एक्झरसाइज मी जे एवढे क्वेश्चन पाहिले, फर्स्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन, त्याच्यानंतर शॉर्ट आन्सर क्वेश्चन, त्याच्यानंतर फिलिंग दी ब्लँक्स, देन लेबल दी पार्ट्स आणि मॅच दी कॉलम. दिस एक्झरसाइज राईट इन युअर नोटबुक. दिस इज फर्स्ट एक्झरसाइज अँड देन टुडे tomorrow we start a new topic, that is second topic. So today we stop here.